हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत पुणेच्या हनुमान मंदिरात काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ। राज्य सरकारची इच्छा नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका रखडल्या होत्या, मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने या निवडणुका होत आहेत, असे रोखठोक प्रतिपादन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलं। पुणे येथील हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून दुधोंडी जिल्हा परिषद गट, रामानंद नगर आणि दुधोंडी पंचायत समिती गणातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला। राजकारणात सहसा नेते मंचावर आणि कार्यकर्ते खाली असं चित्र पाहायला मिळतं, मात्र पलूस कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी आपल्या साधेपणाचा अनोखा प्रत्यय देत एका वेगळ्या संस्कृतीचं दर्शन घडवलं। भर उन्हात सभेला आलेल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांनी मंचाचा मोह त्यागला आणि थेट रणरणत्या उन्हात उमेदवारांसह जमिनीवर बसणं पसंत केलं। आमदारांच्या या कृतीने उपस्थितांची मने जिंकली असून सत्तेच्या मंचापेक्षा जनतेची साथ मोलाची असल्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे। हनुमान मंदिरापासून झालेल्या या सभेत जिल्हा परिषद उमेदवार वर्षा शिवाजी जाधव, पंचायत समिती उमेदवार जगन्नाथ मोटे आणि प्रशांत नलवडे यांच्या विजयाचा संकल्प करण्यात आला। यावेळी कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे.के. जाधव भाऊक होत म्हणाले की नेता कसा असावा याचे जिवंत प्रतीक आज डॉक्टर विश्वजित कदम यांच्या रूपाने पाहायला मिळाले आहे। या सोहळ्याला पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक चंदूशेठ कदम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, ज्येष्ठ नेते उत्तमराव पवार, गणपतराव सावंत, सुनील सावंत, श्रीकांत लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर कदम यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य निर्मलाताई जाधव, सुधीर जाधव, बाळकृष्ण जाधव, शिवाजीराजे जाधव आणि प्रमोद जाधव यांनीही जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी नाळ जोडली। कडाक्याच्या उन्हातही नेत्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून दुधोंडी गटात काँग्रेसने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। जिल्हा परिषद गटामध्ये आज पुणे या गावामध्ये जागृत देवस्थान असणाऱ्या हनुमानाच्या मंदिराच्या समोर आज काँग्रेस पक्षाच्या पलूस आणि कुंडल आणि कुंडल जिल्हा परिषद गटातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ झाला। अत्यंत उत्साहात आणि चांगल्या वातावरणात हा प्रचाराचा शुभारंभ पार पडला। मला खात्री आहे की मारुतीचे आशीर्वाद घेऊन काँग्रेस पक्षाचे हे आमचे सर्व उमेदवार आज स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराने जे काम आम्ही या ठिकाणी पलूस तालुक्यात साहेबांनी आणि आम्ही कदम कुटुंबाने उभं केलेलं आहे त्याची जाणीव घेऊन लोक 100% काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि या ठिकाणी लोकांना आमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजय घडवून देतील।